फुकटच्या सल्ल्यामुळे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. 2026 सुरू झालेला आहे. आज त्याचा पहिलाच दिवस आहे. 1/1/2026 म्हणजेच वर्षाची सुरुवात आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला खूप सुंदर असा फुकटचा सल्ला देणार आहे. त्याआधी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे तुमचं नवीन वर्ष खूप सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि खूप प्रेमाचं जावो, धमाल जावो. आणि मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की ज्यांना असं वाटतं की मी जे बोलते तेच करेक्ट आहे, मला जे वाटतंय तेच बरोबर आहे आणि समोरचा माणूस चुकीचा आहे आणि त्याला काही कळत नाही, मला जे वाटतंय तेच खरं आहे असं ज्यांना वाटतं. आणि ती लोक मग काय करतात, समोरच्या माणसाचा पॉईंट ऑफ व्ह्यू न समजून घेता, त्याला काय वाटतंय हे न समजून घेता आपल्या आयुष्यातून त्याचं जे काही नात्याचं दार आहे ते बंद करतात. आणि मग तो समोरचा माणूससुद्धा वैतागून त्याला असं वाटतं की याला कितीही समजून सांगितलं तरी जर कळतच नसेल तर तोही तिकडून दरवाजाची कडी लावून घेतो. याचा अर्थ नात्याला जशा 2 बाजू असतात तशा दरवाजाला 2 कड्या असतात, एक इकडच्या साईडनी आणि एक तिकडच्या साईडनी. मग काही दिवसानंतर जर तुम्हाला असं वाटलं की यार माझं चुकलंच, चला आपण दरवाजाची कडी ओपन करूया आणि त्या व्यक्तीला माफ करूया आणि पुन्हा आपलं जे काही नातं आहे ते सुरळीत करूया. पण तेव्हा असं होणार नाही, कारण समोरच्या माणसाने जर त्या साईडनी कडी लावलेली असेल तर ते दार पुन्हा तुमच्यासाठी कधीही उघडणार नाही. याची दक्षता घ्या आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाला एक वेगळी बाजू असते, प्रत्येकाचं एक वेगळं मत असतं आणि त्या मतामागे काहीतरी त्याची सिच्युएशन ठरलेली असते, म्हणून त्याने तो डिसिजन घेतलेला असतो. त्यामुळे समोरचा काय म्हणतोय हेही समजून घेण्याचा प्रयत्न करत जा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलचं नावसुद्धा आज बदलते, तर ते नक्की तुम्ही एक्सेप्ट कराल अशी मी आशा करते. आणि हा फुकटचा सल्ला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद. बाय. हॅपी न्यू इयर.